काँग्रेसने नेतृत्व बदल करणं गरजेचं आहे की भूमिकेत पण बदल केला पाहिजे? नाही नाही, काँग्रेसने पहिलं ठरवलं पाहिजे की आपल्याला मरायचं की जगायचं. 2019चे लोकसभा निकाल लागले. त्याच्यानंतर देशातले फार मोठे सेक्युलर विचारवंत आहेत, योगेंद्र यादव, त्यांनी सांगितलं काँग्रेस मस्ट डाय, काँग्रेस मेली पाहिजे. हे त्यांचा व्हिडिओ मिळेल तुम्हाला. आता तेच योगेंद्र यादव जे 2019 मध्ये काँग्रेस एकदाची मरू दे म्हणून हात पाय आपटून शिव्याशाप देत होते, ते राहुल गांधीच्या बाजूला उभं राहून पदयात्रा चालवत होते. आता तुम्ही कोणाला बरोबर घेतलंय? जो तुम्ही मरावेत अशा वरदान देतो तेव्हा तुम्हाला शाप देण्याची गरज आहे का? भाऊ कावळा आहे, त्याच्या शापाने गाय मरत नाही. पण तुम्ही गाय असाल तर तुम्ही रोग बरोबर घेऊन कशाला चालत होता? ज्याला वाटतं की काँग्रेस मरावी. प्रॉब्लेम तिथे आहे, राहुल गांधींना कळत नाहीये की आपलं भलं कोण सांगतं. आणि त्यामुळे मग कोणतरी आला, त्याची चटकदार वाक्य आवडली की राहुल गांधी ती वापरतात. त्या वाक्याचा अर्थ राहुल गांधींना माहीत नसतो, ऐकणाऱ्यांना माहीत नसतो, आणि काँग्रेसवाल्यांना कळून सुद्धा माहिती आहे असं दाखवण्याची भीती वाटते. तेव्हा राहुल गांधी हा काँग्रेसचा प्रॉब्लेम आहे. पण हे म्हणतात राहुल गांधी इज अ सोल्युशन. आता काय करणार?